आणि पुन्हा अजून काही काही माणसं बोलते आहेत ह्यांना हाऊस झाली आत्महत्या करायची. हाऊस आहे? हाऊस वाटते? कुठल्या माणसाला वाटतं माझ्या बायकोला विधवा करून मी फाशी घ्यावी? कुठल्या माणसाला वाटतं माझी लेकरं बाळ उन्हातानात टाकून मी फाशी घ्यावी? मजा वाटते शेतकऱ्याला? अरे माझा शेतकरी तर असा आहे, जेवढा जीव त्याचा स्वतःच्या पोरावर आहे तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा एवढा इतक्या निर्दय इतक्या मनमिळाऊ स्वभावाचा माझा शेतकरी आहे. त्याला कसं फाशी घेऊ वाटेल रे? हा, तो एकाच कारणामुळे फाशी घेतो, मी मेल्यावर कमीत कमी माझी बायको लेकरं सुखानं झोपतील. कारण या बियाणामुळे जेवढं डोक्यावर माझ्या कर्ज झालंय ना, माझ्या तोंडाकडे बघून ह्यांना झोपा लागत. मी मेलो तर कमीत कमी मेला म्हणून सुखानी झोपतील तरी. कुणाला वाटतं रे मरावं? मी शिवकाळाचं, मी शिवशाहीचं कौतुक कायम का करते याचं कारण आहे, पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात होता. लक्ष देऊन ऐका माझे शब्द. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ होता माझ्या शिवकाळात. तरी सुद्धा एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे वैभव आहे माझ्या शिवशाहीचं म्हणून कौतुक आहे मला शिवरायांचं. आणि या पिढीनं इतिहासातनं हे घेतलं पाहिजे. शिवराय कुठल्या जातीचे होते याच्यापेक्षा शिवराय कुठल्या नीतिमत्तेचे होते हे महत्वाचं आहे. आम्ही शिवराय फक्त धर्मभेदासाठी वापरले. जात धर्म पंत नावाची गोष्ट आम्ही निर्माण केली. माऊली सांगतात, जात वीत गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. महत्वाच्या फिलिंग्स आहेत, माणुसकी आहे, जात नाही. आणि ते तुमच्या गावाकडे बघून कळतं की तुमच्यासारखा सर्वधर्म समभावाचं गाव दुसरीकडे भेटणार. ह्या माऊलींच्या उदाहरणाला तुमचं गाव परिपूर्ण आहे. या सगळ्या धर्माची माणसं एकत्रित येऊन सप्त्याच्या मंडपात बसतात आणि तीच माणसं एकत्रित येऊन दर्ग्याच्या दारात सुद्धा बसतात. आणि हे शिकवलंय शिवरायांनी, हे शिकवलंय तुकोबारायांनी, हे शिकवलंय ज्ञानोबारायांनी. हे जपा, परंपरा वाढवा, पण सत्य असत्य धर्म कुठला आहे? माणुसकी, ती जपा. आज कधी कुणाची कोण मदत करेल सांगता येत? आपली माणसं करतील याची गॅरंटी नाही ग माय. कोरोनाच्या काळात करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. नवरा मोत्या एकाच खुटीला होता. काही फरक? काही नाही रे. मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ दे लय माजटली होती. लोकांना पैशाचा एक फार माज आहे. काटेगावकर, आपल्याकडे ढेकळं काय नाही पण माजलंय बाबा. महाराज लोकांना सोडलंय माज दाखवतात लोक. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेलते. तो बायको म्हणत होता, ताईला चक्कर वाढ, ताईला चक्कर वाढ, ताईला चक्कर वाढ. मला वाटलं प्रेमानं म्हणतोय. महाराज आलेत आपल्या घरी, वाढ. म्हटलं दादा तुमच्या प्रेमानंच पोट भरलं. नाही नाही वाढ. म्हणलं ही तब्येत बघून म्हणते काय की गरज आहे वाढ, सुकलंय वाढ, गरज आहे वाढ. म्हणलं दादा पोट, नाही नाही वाढ. म्हणलं दादा नाही नाही वाढ वाढ, त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही भिकारी, तुम्ही जागीरदार आम्हाला खाऊ घालणारे. नामदेवरांच्या भाषेत ही अवस्था कशी माहितीये का? लटके झाले कटकेत येते गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाली तिचे वाटी एवढे डोळे. हे नामदेवरायचे कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले कुठूनच कळणार नाही. मुंगी व्याली शेंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. व्याली कोण? दूध किती? 17 रांजण. कुणाचं? पिले किती? 12 हत्ती. दूध कोणाचं? म्हणजे असतं म्हणा की काटेगावकर, वनात कासव गीत गाय. तुम्ही कासवाचा आवाज ऐकला का? मी ऐकलं. लय कासव माझ्यासमोर बोंबलतात काय काय स्वरात. लोकांना सवय असते मोठेपणा सांगायची. काही काही माणसं म्हणतात, हा ताईला सांग मी कोण आहे, सांग ताईला मी कोण आहे. अरे येड्या, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर एकदा नीट विचार कर तू कोण आहे. अरे हे झुकणं आहे ना, माणसाचं आयुष्य हे नम्रतेनंच असावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मज पामरा काय कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. कोण आहे रे मी? परमात्मा. लोक म्हणतात, रचना करतात. हवे काव्य रचना करावी एवढी पात्रताही नाहीये माझी. आणि तेच तुकोबाराय अभंग संस्कृत मध्ये लिहितात. श्रीअनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाश. लोक म्हणलं तुम्ही कुणबीच्या कुळातले ना, जमलं कसं?
तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत. आली का कृपा? वाचा साळुंकी मंजुळ बोलत असे, शिकविता धनी वेगळा. म्हणून विनंती आहे, जो शिकवतोय ना तो वेगळा आहे, जो सांगतोय तो वेगळा आहे, जो करून घेतोय तो वेगळा आहे. मग आम्ही नामस्वरूपी येत रे. आणि हे ज्याला कळालं ते ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही करून करून करणार काय हरिमुखे मना हरी. कारण योग तुम्हाला जमणार नाही. कुंडलिनी शक्तीचं वर्णन करताना माऊली 17व्या अध्यायामध्ये सांगतात, माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेडेगाम बसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षटशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. हे कळलं की आपण समाधी लावू, हे कळू द्या फक्त. मग कशाला ह्या सगळ्याची ताकद हरिमुखे याच्यातच आहे ना. आणि ताकद काय? द्वारकेचा राणा. कुठलं घर? पांडवाला घर आहे का? म्हणून हरिपाठ किचकट आहे. आता ज्याला गरज नाही देऊ कुठल्या घरी, याला घर आहे का पांडवाला? वनवाशी आहेत पांडव, अखंड वनवाशी आहेत. मग कुठल्या घरी? सभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजै व्रजैकमन्ननम समस्त पापखंडन सुपिच्च गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तक अनंग रंग सागर मनमामि कृष्णनाथ मनोज गर्व मोचनम विशाल लोललोचन गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागर भजै व्रजैकमन्ननम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय कळलं? या सगळ्याचा अर्थ हरिमुखे म्हणा एवढाच होता. कशाला बोलतं? भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील दयासी स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. सर्वागती राम देहादैक भरला घनदाट हरि दिसे मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम. म्हणतोनी नवनीता वाया व्यर्थ कथा. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. पुण्याची गणना कोण करे? अरे पुण्याची गणना करणारा कोण आहे? जो मुखाने हरीचं नाम घेतो. कारण जो हरीचं नाम घेतो तो कोण आहे हे लक्षात घ्या. तो कोण आहे? अवतार पांडुरंग नावाचे विलेस आहे. महाकैवल्य देदा देवती साधू संग मनोवेदेला माझा राजा महाकैवल्य देदा. नाव माझं ज्ञानी आहे, पण मी मुखाने त्याचं नाव घेतलंय म्हणजे मी कोण आहे? अवतार. आपुल्या संसाठी करोनी ठेला देव पहावया गेलो तेथे देवाची होणी. ही अवस्था ज्याची त्याची पुण्याची गणना कोण करी? परमात्म्याच्या पुण्याची गणना करणारा कोण आहे मला सांगा बरं. पण हे शक्य कधी? हरिमुखे. देव राहिला कुठल्या घरी? तर स्वभक्त चित्तरंजनम हृदय मंदिरी. देव आहे कुठे? शंकराचार्य वर्णन करतात. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबस्वामृत मृतमित देव गोविंद राम तर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला बोला कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव वासुदेव.
गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. वाजवलेली टाळी, घेतलेलं नाम, सुटलेला वारा सर्व परमात्मा आहे. पण हे अनुभवायला माणूस तत्पर पाहिजे. मला कधी कधी नवल वाटतं, ज्याला घरातले मायबाप कळेल नाही त्याला जगाचा मायबाप कळणार आहे? हा? ज्याला साधी नीतिमत्ता कळली नाही त्याला भक्ती कळणार आहे? ज्याला प्रामाणिकपणा कळला नाही, अरे आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहेत, आमच्यामुळं रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पिन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावला इमानदार. कशाला नादी लागायचंय? आमच्याकडे अवघडच अवस्था आहे हो. आमच्याकडे खरं वागायला कोणी तयार? बरं, खरं वागितलं तर खऱ्याला किंमत. अरे जरा कर्म छोटा असू द्या पण फळ नक्की भेटणार. अट्टल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, त्याच्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल? विझेल माय बापा? विझेल का? बोलाच जा रे. वाटलं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हिनो घ्यायचं आणि म्या बोलायचं, देते बाबा पण बोला. विझेल? हो हो. चिमणीच्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझेल? एवढं बोलून सुद्धा काही काही दोटकुले बोलतच नाही. त्याला माझी जिरवायची. बरं, काय काय माणसं मुद्दाम बोलत नाही. ती कीर्तन झाल्यावर 4 माणसात म्हणणार, हा एवढी बोंबलत होती, बोल बोल, बोललोच नाही. खाता कशासोबत? करता कशाचा? काय वाटलं तुम्हाला? मला फसवताय? नाही माऊली, आपली कशी अवस्था माहिती आहे का? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का मोठ्याने हसतं? म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं माणूस का? हे तुम्हीच सांगा, माय ह्याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? मग कोणाचं गेलं? माणसाला प्रत्येक वेळेस वाटतो पुढचाच चुकतो, पण आपलं बी चुकत असतं रे दादा. तुम्हाला तर कधीच वाटत नाही बायकोचं चुकत नाही. तुम्हाला वाटतंय कायम तिचंच चुकतंय, माझं कधीच चुकत नाही. असं नसतं रे दादा, तुमचं बी चुकतं. एक बायको माझ्याकडे, नवरा माझ्याकडे आला, म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही. म्हणला दादा कोणाचीच ऐकत नाही, असं काही नवल नाही त्याच्यात महाराज बरं का. असं कोण आहे ज्याची बायको ऐकती? पण बायको करावीशी वाटते, प्रत्येकाला वाटते. प्रत्येकाला, कुणाला नाही वाटत? प्रत्येकाला. या टाळकऱ्यांना सुद्धा वाटतं. एवढा 2 तास उभा राहिलंय, हे 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 घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे. प्रत्येकाला वाटतं. पखवाजवादकांना वाटतं एवढा बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे बरं का. कुणाला वाटत नाही. गायनाचार्यांना वाटतं एवढं सुंदर गायलं, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं चोळाय 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 चोळायला बायको पाहिजे. कुणाला वाटत नाही? बायको प्रत्येकाला सहसंगिनी पाहिजे असते. मग महाराज, ती लग्न गोष्ट जरा वेगळी आहे. प्रेम त्याच्यासारखं पवित्र काही नाही, आणि वासना याच्यासारखं अपवित्र काही नाही. प्रेम असावंच पण वासना नाही. कारण वासना ज्याला लागली ना, तो देव जरी असला तरी त्याला सुटका. देवघर आहेत का तुमच्या घरात? माय मावल्या देवघर बोलत जा ग माय, आहेत का? आहेत. आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. जस्ट आस्किंग बाय, बोलत जा ग. हा, देवघर आहेत तुमच्या घरात? बाळकृष्ण आहे देवघरात? गणपती बाप्पा, विठ्ठल, ब्रह्मदेव, ब्रह्मदेव. इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. त्याचं कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वाईट नजर गेली. आज देवाचा बाप आहे, ब्रह्मपिता आहेत. सगळ्याच्या उत्पत्तीची ताकद आहे, विश्वाच्या उत्पत्तीची ताकद आहे. ब्रह्मापासून उत्पत्ती आहे. तरी देवळात समजू नका साधं हिला, तुम्ही समजू नका हिला थट्टा आहे.
भल्या भल्याशी लावीला पट्टा समजू नका हिला थट्टा भल्या भल्याशी लावीला पट्टा समजू नका हिला बता तुला भल्याचा लावला बता समजू नका भल्या भल्याचा लावता तुम्ही समजू नका हिला थट्टा भल्या भल्याशी लावीला पट्टा भल्याचा लावीला बता मदन मदन केवळ पंचनन यडका मदन मदन केवळ पंचनन येडक मदन मदन केवळ पंचानन येडक मदन मदन केवळ पंचानन पार्वती शंकरा केला ब्रह्माचा मातेरा केला मातेरा पार्वती शंकरा केला ब्रह्माचा मातेरा धडक मारिया शंकरा केला मातेचा मंदरा यडका मदन 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 केवळ पंचन मदन केवळ पंचांगने मदन केवळ पंचांगने मदन केवळ पंचांगने पंचांगने येडक मदन केवळ पंचांगने मदन केवळ पंचानन पंचांगने बस यडका मदन केवळ पंचनन अवस्था 33 कोटी देवाचा राजा आहे कोण बिका पाटील अरे मग कोण आहे दादा इंद्र कोण आहे 33 कोटी देवाचा राजा आहे इंद्र इंद्रवासामध्ये स्वतःच्या सिंहासनावर बसून मनोरंजन करायला अप्सरा आहेत उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करायला आहेत तरी नजर फिरली परिणाम पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली आया झाल्या पू झाला सगळ्यात देखनाट चंद्र 23 बायका त्याला स्वतःच्या गुरुकडे 14 विद्या 64 कला शिकायला गेला गुरु बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली 5 महिन्याची बाळांत करून सोडली भूत नावाचा पुत्र फार नको वाढवायला मोठ्याचे कुठानेत परिणाम चंद्राला डाग आहे आणि तुम्हाला काय वाटतं तरुण मंडळी तुम्ही असं चौकात बसणार ही कोण आली बघ ती गेली बघ योग माझी आली बघ योग तुझी गेली बघ योग 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 गुरी दिसली गालात हसली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे काय वाटतं देव माफ करेल अरे देवाला माफ केलं नाही आपली काय कथा आहे प्रेम करा पण शरीरावर नाही व्यक्तीच्या मनावर मीराबाईंनी भगवंताला कधीच पाहिलं नाही मीराबाईंनी श्रीकृष्ण भगवंताला माऊली आवाज स्टेबल ठेवा कधीच पाहिलं नाही तरी सुद्धा जीवा पाड प्रेम करतात न पाहता सुद्धा केलं जातं ते प्रेम आहे मीराबाई सांगतात श्याम सावरे मेरे श्याम सावरे जान कब हो का वो नजारा तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं तो पारा तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं तो पारा लाई भी न गई तन्हाई भी न गई चालीवर जाऊ नका शब्दावर जा लोक चालीवर जातात कळलं त्यालाच कळलं महाराज श्याम सावरे वो मेरे श्याम सावरे जाने कब होगा वो नजारा तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा
दोबारा दोबारा दोबारा दोबारा काय देव आहे महाराज. आणि देव भेटावा फक्त. देवा इतकं गोड काही नाही महाराज. काली काली आले कोके फंदे क्यों डाले, काली काली आले कोके फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे ए मुरली पाले, हमें जिंदा रहने दे ए मुरली पाले. मुरली मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले. मुरली वाले आवाज मुरली वाले. वर्णन करते देवा. आप इस तरह से, आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए. आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए. ये रंगीले नैना तुम्ही को मुबारक, ये मीठे मीठे पहना तुम्ही को मुबारक. काली 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 अलकों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे ए मुरली वाले, जिंदा रहने मुरली वाले रहने दे मुरली वाले. हमें जिंदा 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 रहने दे मुरली वाले. मुरली वाले मुरली वाले. काय गोड आहे देव. आणि देवापेक्षा गोड अमृताहुनी गोड. मग या नावाचा गोडवा जिथे उतला ना महाराज. पण हा गोडवा समजायला माणूस तत्पर पाहिजे. चला मग महाराज आम्ही सुद्धा आमची चूक मान्य करायला पाहिजे. मी म्हणलं दादा तुझी बायको ऐकत नाही यात मी काय करू. जागेवर आलात फिरत जा पण येत जा. रिष्टी थांबत असती थोडे वेळ चहा पाण्याला. मग काय सोडायची नसती गावात पोचेपर्यंत. हा बसले का इष्टीत. अजून अर्धे बसले नाही तर घंटी वाजवू का. अरे बसा मग पटकन. माझ्या बायकोला माझी बायको ऐकत नाही. म्हणलं मी काय करू. म्हणलं तसं नाही माझ्या बायकोला ऐकू येत नाही. म्हणून म्हणतात मीही काय करू. काही नाही म्हणला ती मान्य करत नाही तिला ऐकू येत नाही. तुम्ही सांगा की तुला ऐकू येत नाही. म्हणलं ठीक आहे मी तिला सांगते पण तुम्ही एक काम करा. मला आता कीर्तन आहे मी कीर्तन झाल्यावर तुमच्याकडे येते. तोपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही तेवढं बघा. काम लावलं मी त्याला आपलं. घरी गेला तो. दरवाजा वाजवला आणि दरवाजातनं त्यानं हाक मारली बायकोला. होय गा कुठली भाजी केली. हिनं उत्तर दिलं. हा म्हणला हिला दरवाजापासून ऐकू येत नाही. मग सोप्याजवळ गेला. का ग कुठली भाजी केली. हिनं उत्तर दिलं. हा म्हणला हिला सोप्यापासूनही ऐकू येत नाही. मग किचनच्या दरवाजाजवळ गेला. होय ग कुठली भाजी केली. हिनं उत्तर दिलं. आता मात्र पाठीशी जाऊन उभा राहिला. अगं कुठली भाजी केली. हिनं रागानं चुलीवरची कढई उचलली त्याच्यासमोर आदळली. म्हणली 4दा सांगितलंय बटाट्याची केली. काटेगावकर ऐकू येत कुणाला नव्हतं आणि म्हणत कुणाला होतं. असलीच आहेत तुम्ही. तुमचं चूक तर आम्हाला दोष देता रे. म्हणजे असं नाही महाराज हे संसारिक उदाहरण नव्हतं.
कर्म आपलं चुकतं आणि आपण म्हणतो परमात्मा मिळत का नाही. आपलं चुकलं. विठ्ठल चला मग काय कौतुक करावं आम्ही कर्माचं, जिथं आमचा वर्म आणि कर्म दोन्ही परमात्मा आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. तिथे आम्हाला दुःखाची अपेक्षा नाहीच आहे. आम्हाला माहित आहे तरले तरती हा बरे बसा. मग आमचं कर्म छोटं असावं मोठं फळ मिळणार, फक्त सत्य असायला पाहिजे. किती सत्य. लोक म्हणले चिमणीला तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार. आलात का जाग्यावर? यायचं बरं. आलात ना? हा. विझणार. लोक हसले. लोक हसतातच. लोक चांगल्या गोष्टीला हसतातच. आयुष्य गेलं लोकांनी माझ्यावर हसण्यात. आयुष्यभर जन्माला आले, पोरगी जन्माला आली म्हणून हसले का तर पहिली पोरगी झाली. पुढं भजन करती म्हणून हसले. आता कीर्तन करतायत म्हणून हसतायत. पण लोक हसले की विचार करायचा आपण बरोबर आहेत. कारण लोक कुणावरही हसायला मोकळे. आणि ही लोक आहेत. लोकांना कीर्तनही नकोय, नर्तनही नकोय. काहीतरी एक करा. लोकांना कीर्तनातला नर्तनातला फरकच कळलं नाही बरं का दादा. हे व्यासपीठ आहे, त्यो मंच आहे, ह्यो विनय, ते तुंतुन आहे, ह्यो पाखावाज आहे, ती डुलकी आहे, ह्यो महाराज आहे. ते तुम्हाला माहित आहे? काय लोक फोनवर बोलतात. ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी. तुमची सुपारी किती? तुला उकळात घालून मुसळात काढला पाहिजे. सुपारी विचारतो रे महाराज लोकाला रे. नाही मग आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव लय बेकार लोक आहे. नाही मग तुम्ही रिकामे आहेत का? नाही भरलेली आहे. काय मेंटॅलिटी याला काय. कीर्तनाला गोड शब्द आहे सेवा. काय शब्द आहे? सेवा. एखाद्या महाराजाला कधी फोन केलात ना, त्याला प्रेमाने विचारा, माऊली सेवा करायची होती, तुमची आणि आमची वेळ बसली तर आपण सेवा करूयात. सांत्वन, आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा आणि संस्कृतीने भरलेली आपली मराठी भाषा आहे. हिला प्रेमानेच वाटतं. आपल्या मराठी भाषेसारखं वैभव कुठंच नाही आणि आपल्या मातीसारखं सुद्धा नाही. आमच्या तरुण मंडळीला वाटत असेल चमचमीत म्हाडे, चकमकीत रस्ते, मोठे मोठे मॉल कमी आहेत भारतात. मान्य. डॉलरपेक्षा रुपयाची किंमत कमी आहे, हेही मान्य. पण दादा आर्यभट्ट आपल्याच भारताचं आहे. संगणकाचा शोध आपल्याच भारताचा. ज्या जगाची माहिती ज्या गुगलवर सर्च करताना त्या गुगलचा CEO आपल्याच भारताचा. कारण ज्ञान हे आपल्याच भारतात प्रबळ आहे. अजूनही आपल्या भारतात मायबापाचं श्राद्ध घातलं जातं. बाप मेल्यावर टकलं केलं वैभव आहे आपलं अजूनही. अरे आपल्या आईसारखी आई नाही हुशार. अजून सुद्धा माझी म्हातारी साबण संपलं तर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल.
आता हे काय कुठल्या पुस्तकात लिहिलंय का चिपळीला चिपळी लावावी म्हणजे एक आंघोळ होते? असा कुठं चिपळीचा कुठं धडा आहे का? हा आहे का चिपळीचा धडा आहे? अजून सुद्धा माझी म्हातारी लुगडं फाटलं फिकती. काटेगावच्या बाया फिकती का? वय ग वय ग माय फिकती का ग? मग काय करते ग माय? वाकळा शिवती. फिकत माझ्या आईला 7 स्टार नाहीतर 5 स्टार हॉटेलला न्या. हजाराची आईस्क्रीम खाऊ घाला. चमचे घरीच आणणार गॅरंटी. इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण तिला त्या रुपयाची जाणीव आहे. तिला माहित आहे माझ्या नवऱ्यानं रक्ताचा घाम करून माझ्या ताटात भाकरी टाकली आहे. ती रुपया लबाडीचा घेत नाही, कष्टाचा रुपया वाया जाऊ देत नाही. हे वैभव आहे माझ्या मातीचं म्हणून कौतुक आहे मला माझ्या मातीचं. हे मायबाप माझ्या पदरात पडलेत. जे 4 पुस्तकं कमी वाचलेले असले तरी त्यांच्यासारखं ज्ञान अजूनही कुणाला नाहीये. कौतुक आहे मला ग माय तुमचं. अगं तुम्ही लय गुणवान आहेत ग, फक्त तोंडानं वाया गेला हो. तुमच्यासारखं हुशार कुणी नाही ग माय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात जे आम्ही आजपर्यंत करू शकलो नाही ती रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते. जे व्यवस्थापन आम्हाला आजपर्यंत जमलं. इट इज आयडियल मॅनेजर. आम्ही त्याला आयडल मानू शकू इतकी चांगली मॅनेजर आहे ती. आईची बापाची किंमत करायला शिका. आपण त्यांच्यापेक्षा 4 पुस्तकं वाचलो म्हणजे संत सांगतात सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. पुस्तकं वाचून तर खोकडी शाणी होतात. आपली काय गत आहे? आपण तर माणसं आहे रे. चला म्हणून माय तुमच्या हातात आहे. पण आज जरा वेगळंच झालंय आजकाल नाही का? जुन्या बाया होत्या बघा. कुटुंबाची लाज मर्यादा. आता काही नाही. आता माझं भागलं.